प्रलंबित वनपट्टी वाढवण बंदर रद्द करणं आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तसेच किसान सभेचा लॉंग मार्च पालघरकडे निघालाय। 30 किलोमीटर पायपीट करून आंदोलकांनी मनोरमध्ये मुक्काम केला आणि सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली आहे। 12 प्रमुख मागण्यांसाठी संध्याकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतील आणि हजारो कार्यकर्ते तिथे ठिय्या आंदोलन करतील। मोठ्या प्रमाणात कम्युनिस्ट पक्ष आणि लाल वादळ जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेला वाढताना बघायला मिळतं। आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर शेतकरी, कर्मचारी, महिला, अगदी सगळ्याच वर्गातील अनेक लोक जी आहेत ते या ठिकाणी खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यासाठी जात आहेत। अनेक मागण्या आहेत। वाढवण बंदर ला विरोध आहे मोठ्या प्रमाणात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन या ठिकाणी खरं तर हे सर्वच जण ग्रामीण खरं तर मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आहेत आणि हे सर्वच जण आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेला कूच करताना बघायला मिळतात। कालपासून निघालेला आहे पायी मोर्चा आमच्या चारोटीवरून निघालेला आहे। काल मनोर या ठिकाणी आम्ही 30 किलोमीटरचा अंतर कापलेला आहे। त्या ठिकाणी आमची वस्ती झाली, मुक्काम झाला आणि आता सकाळी आम्ही 11 वाजता हा पुन्हा पालघरच्या दिशेने या पायी मोर्चाला सुरुवात केलेली आहे। जिस तरीके से रोजगार का कानून था, नरेगा कानून, उसको खत्म किया, रोजगार नहीं मिल रहा है, जबरन जमीन कब्जा कर रहा है, वनाधिकार के तहत जो पट्टा मिलना था वो नहीं दिया जा रहा है, जो मंदिर जमीन है, टेम्पल लैंड है, उस पर जो किसान फसल वगैरह जहां खेती कर रहे हैं उस पर रोक लगा रहे हैं। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पालघर।